म्हणजे या सगळ्या गोविंदांपेक्षा तुम्ही तरुण वाटत होतात, तिसऱ्या थरावर चढून आपण मी आहेतच. म्हणजे गेले 30 वर्ष या दहीहंडीला थरावर, चौथ्या थरावर मी 95 मध्ये पहिल्यांदा भांडुपला दहीहंडी फोडली, दरवर्षी फोडतो. आणि आज भांडुप असो, ठाणे, घाटकोपर शेवटची दहीहंडी मी अलिबागला जाऊन फोडणार आहे. एक वेगळाच उत्साह, लाखो तरुण आणि त्या तरुणांचा उत्साह. खरं तर दहीहंडी उत्सव म्हटलं की एकमेकाला अंगावर घेऊन वरच्या थरापर्यंत पोहोचवण्याचं काम जे आहे ते या खेळाच्या माध्यमातून शिकवलं जातं. विरोधकांना या खेळाच्या माध्यमातून काय सल्ला द्याल? खरं म्हणजे श्रीकृष्णाची दहीहंडीतून त्यात माखन चोरीचे खाणे आली हंडी, पण यात लोक आनंद चोरून जाहीररित्या मी पण चोरलाच नाही आनंद. त्या तो गोविंदाचं पथक थर लावत होतं, मी त्याच्यापैकी चौथ्या थरावर लावून सलामी दिली. तर हा एक वेगळा, तुम्हाला बघा सगळ्या ठिकाणी भगवा दिसतोय, हा भगवानी महाराष्ट्र. सर आज नाचण्याचा सुद्धा आनंद घेतलेला आहे. आज गोविंदांसोबत मनमुराद नाचले. संकल्प पण केला, भांडुपला मी बांगलादेशी घुसखोराचा भंडा फोडची पण हंडी फोडली. तुम्ही बघाल पुढच्या आठवड्यापासून कशी कारवाई सुरू होती. शेवटचा प्रश्न आहे, माखन चोर म्हटलेला आहात, मात्र विरोधक मतचोरीचा आरोप करतात, त्याच्यावर काय सांगाल आजच्या दिवशी? हे बांगलादेशींच्या विरोधात सोमवारपासून कसं पोलीस कारवाई सुरू होत आहेत बघा. नक्कीच किरीटजी सोमय्या यांनी देखील या गोविंदांसोबत मनमुराद आनंद लुटलेला आहे आणि तिसऱ्या स्तरावर जाऊन सलामी देखील दिलेली आहे. आणि या गोविंदांसोबत नाचण्याचा आनंद देखील भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आमदार शिवाजी पाटील आयोजित स्वामी प्रतिष्ठानच्या या दहीहंडी उत्सवामध्ये सहभाग देखील नोंदवलेला पाहायला मिळाला. व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देशमुखसह कुणाल बोलटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे.